परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। कुंडली कोरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। मला ऐकून गुरु नवमे साखरे येषां चरण सान्निध्य अजीवा मुता भवन्ति साखरे उषिख्यातं ज्ञानदान कराय विनायकं गुरु वंदे भव वंदे मुक्त ज्ञान प्रतापलस्तवचन अमृत भव ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्रीनाथ गुरु आज्ञा। आभास कर्म करे है और फल देवे है, चेतन नहीं। कर्मी छाया देख फल नहीं, चेतन में जो सो असंग एक रूप है, जाने भिन्न कुलों। जीव के स्वरूप में जो चेतन की छाया कहिए आभास अंश है, सो कर्मी कहिए कर्म करे है। ता कर्म करने वाले को छाया जो ईश्वर का आभास अंश है, सो फल देवे है। छाया शब्द का देहली दीप कन्या करिके पूर्व उत्तर दोनों ओर को संबंध है। जैसे देहली के ऊपर धरा जो दीपक है, सो दोनों ओर को प्रकाश है। छाया कमी और छाया देख फल। झालं का? आता विषय असा चालू आहे की जे आभास जो असणारा तो कर्म करतो आणि त्या कर्माचा फल देणारा ईश्वर आहे। मायामध्ये पडलेलं चैतन्य प्रतिबिंब ते मायाचा आभास ईश्वर तो जेव्हा आभासाला फल देतो आणि जेव्हा कर्म केलेलं तर ते अनुकूल प्रतिकूल पाप पुण्य सगळं असेल। पण ह्याच्यात दोनच वाक्य आहेत। जीव हा कर्म करतो कोणतं पाप पुण्याचं आणि त्याला ईश्वर फल देतो। पण ईश्वर कोणता आणि जीव कोणता तर मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब तो ईश्वर, त्याला आभास मानायचा। आभास विद्यार्थी स्वामीच्या दृष्टीनं आणि अंतःकरणामध्ये किंवा अविद्यामध्ये पडलेलं खोटं असतं प्रतिबिंब त्याला आभास मानायचा। आता हे तिथपर्यंत आलो। त्यामध्ये आभास कर्म करतो जीव आभास आणि ईश्वर फल देतो, इथपर्यंत आलो। पण आता याच्यात एक महत्त्वाचा विषय सांगितला आज। आभास मग कशाला म्हणायचं आहे तर त्याला देहली दीपक न्याय म्हणतात। आता हे तर बोललं हास्याचं काही गोष्ट हे पहिले श्रीपद मास्तर गणपत मास्तरना यांना यातलं माहीत नव्हतं। ते देहली दीपक म्हणे दिल्लीचा देवा म्हणणार ते पण हे त्या गुरुजीने सांगितलं देहली दीपक म्हणजे उंबरवटाचा देवा। उंबरवटामधला देवा जो आहे इथं तो बाहेरच्याला प्रकाश करतो, आतल्याला प्रकाश करतो। तसा आभास जो आहे तो आभास दिल दीपक न्यायाप्रमाणे आहे। तो कसा की कुष्ठस्थालाही ओळखतो आणि कर्मधर्मालाही ओळखतो, असा तो आभास आहे। म्हणून तो आभास कर्म करतो आणि मायातला आभास ईश्वर तो फल देतो। इथपर्यंत आपण आलो, चला पुढे। पण देहली दीपक न्याय या शब्दाचा अर्थ उंबरवटावरचा दिवा। उंबरवटा म्हणजे मग तो काय करतो बाहेरच्याला प्रकाश करतो, आतल्याला प्रकाश करतो। तसा जवाब दिल्ली दीपक नाही असं आहे। कारण जीव हे कुटस्थाला ओळखतो अधिष्ठान चैतन्याला आणि जीव त्याच्या व्यवहाराला ओळखतो। याते यह वार्ता सिद्ध हुई जीव के स्वरूप में जो आभास अंश है सो तो पुण्य पाप करे है और तीन का फल भोगे है, और ईश्वर में जो आभास अंश है सो कर्म का फल देवे है। बस मग जीवाचं कर्म करतो त्याला ते फल भोगावं लागतं, पण ते फल देणाऱ्या मायाचा आभास ईश्वर तो देतो। या और दोनों व विषय जो चेतन अंश है, तीस विषय किसी बात का योग नहीं। आणि दोन्ही ठिकाणची चेतन आहे। जेव्हा आभास त्याच्या ठिकाणी चेतन, ईश्वर आभास त्याच्या ठिकाणी जो चेतन, त्यांना हे काहीच माहीत नाही। तो आपला महिमेत आहे
जीव में जो चेतनांश है ता विषय तो कर्म और फल का जोग नहीं। हाँ ईश्वर में जो चेतनांश है तामे फल देने का जोग नहीं है। हां दोघंच बी नाही, अधिष्ठानाशिवाय काहीच होत नाही. आभासही जरी कर्म केलं तरी त्याला फल भोगायची शक्ती त्या अधिष्ठानाशिवाय नाही. आणि ईश्वरही फल देतो जरी जीवाचं कर्मानुसार, तर अधिष्ठानाशिवाय नाही त्याला. कारण शक्ती कोणाची मुळात? अधिष्ठान अधिष्ठानाची. आणि ईश्वर त्याच अधिष्ठानाच्या शक्तीनं फल देतो, जीव त्याच अधिष्ठानाची शक्तीनं कर्म करतो. बस मग ते आता विस्तार कशाला करायचा? ता ते चेतन कर्म कोणतं वेळेस? ता चेतन में जो कहे है सो मूर्ख है। आणि कुठंसं चैतन्य ठिकाण जर म्हणत असेल, ब्रह्मचैतन्य ठिकाण जर म्हणत असेल, तर तो माणूस कसा आहे? हे कोण म्हणायला लागले? ते हे म्हणणारे कोण आहेत? कोणाला म्हणायला लागले? प्रपंचिकाचा हा विषय नाही, तर नेहमीच आम्ही सांगतो. जे शास्त्रीय पंडित असणार आहेत ते ईश्वर मानून, आभास महाटपश्चिमी ईश्वर म्हणून तोच फल देतो असं म्हणतात. अरे हो, पण तो आभास असला तरी फल स्वतंत्र देत नाही, कळलं पाहिजे. आणि तो जर स्वतंत्र मानला तर तो मूर्ख आहे. मूर्ख या शब्दाचा अर्थ कसा म्हणायचा तेव्हा सांगू का? गुरुजींनी सांगितलं, विषयाचं अभिज्ञान, विषयाचं ज्ञान नसणं, विषयाचं ज्ञान नसणं ते मूर्ख असतात. मग आता इथं कोणतं विषय ज्ञान नाही? आभास काय? आभास कोणाचा आहे? आभासाशिवाय काय होतं आहे का? आभासा जो असणारा जीव आभास असणार तो कर्म करील, त्याचं फल देणार ईश्वर आहे. आणि त्याच्या सोडून जर ब्रह्मालाच ईश्वर जर म्हणलं तर ते मूर्ख आहे. म्हणून कुणाला काय म्हणलं हे कळत नाही परमार्थात. काहे ते चेतन दोनों विषय असंग है। हां, अधिष्ठान कुठंच चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे. उपाधीमुळे नाव आलं, नाही तर ब्रह्मकुट्टाचं नाव नाही, चैतन्यच आहे. आणि दोन्ही ठिकाण जीवाच्या दृष्टीने, जीवाच्या ठिकाणचं चैतन्य बी असंग आहे, ईश्वराच्या ठिकाणी चैतन्य बी असंग आहे. जल आकाश त्याचं अधिष्ठान कुठं असतं? घटाकाश, मेघाकाश, महाकाश, हे दोन्ही आकाश एकच आहेत, असंग आहेत आणि बाकीच नाही. तसं ब्रह्मचैतन आणि कुटस्थ चैतन्य असंग आहे. जेव्हा भास असला तरी ते असंग आहे. ज्याचा आभास पडला तो वेगळाच असतो. पाण्यामध्ये तुमची सावली पडली, मग तुम्ही पाणीरूप नाहीच झालं, किंवा पाण्यामध्ये तुम्ही पडलेले नाहीत, तुमचं प्रतिबिंब पडलेले आहे, पाण्याजवळ उभा आहेत, तरी पण ते असंगच आहेत. कोण? पाण्यामध्ये पाहणारा जो कोणी काठावर उभा राहिला तो असंग आहे. त्याचं कुटस्थ चैतन्य असो ते ब्रह्मचैतन्य असो, असंग आहे. और एक रूप है। हां, एक रूप है आणि कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे, यात काही फरक नाही. घटाकाश आणि महाकाश एकच आहे. तसं त्या दृष्टीनं तो साक्षी दृष्टीनं असलेला तो साक्षी जर पुढे अभ्यास झाला तर तेच तो साक्षी ब्रह्मरूप व्यापक आहे असा अनुभव येतो. आहेच व्यापकच आहे तरी, पण ह्याचा अभ्यासाच्या दृष्टीने त्याला पायरी न्यावं लागलं. नाहीतर साक्षी, कुटस्थ, असंग, द्रष्टा, उपद्रष्टा, सामान्य साक्षी, विशेष साक्षी ही त्याच्या अभ्यासावर नाव दिलेलं आहे. वास्तविक एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे, पण ह्याच्या अभ्यासानुसार त्याला नाव दिल्याशिवाय तो कसं चालेल ना? साक्षी म्हणले की तुम्हाला कळ, अरे मी साक्षी आहे, देहाला जाणणारा. द्रष्टा म्हणले की तुम्ही, मी ह्याला पाहणार आहे, त्याच्याकरता नाव दिलं. वास्तविक काहीच नाही. चेतन में भेद नहीं। हाँ, ते तर आहेच की. जीव चेतन को जो ईश्वर चेतन से अथवा ईश्वर चेतन को जो जीव चेतन से भिन्न कहिए, न्यारा जाने सो कुलोक कहिए, निंदन करने योग्य लोक है. म्हणते कुलोक म्हणजे बुद्धीने आणि त्याचा त्याग करण्यासारखे ते लोक आहेत. कारण जीव आणि ईश्वर हे तिथल्या आभासा दृष्टीने जर पाहिलं तर उपाधीमुळे फल देणारा आणि कर्म करणारा म्हणायचं. याची तामस उपाधी आहे जीवाची, म्हणून तो कर्म करतो. कोणतं? अनुकूल प्रतिकूल. ईश्वर शुद्ध उपाधी आहे म्हणून तो फल देतो. पण त्याच्यामध्ये चेतनच जर कर्म करतो म्हणलं तर ते लोक खूप बुद्धीचे आहेत, बुद्धिहीन आहेत, आणि निंदे म्हणजे त्याचा त्याग करण्यासारखं आहे.
निंदे लोक त्याग करता की नाही तुम्ही? मग कोण हे आहे ते? ही शास्त्रीय लोक आहेत. शास्त्रीय लोकांना हे घोटाळा कळत नाही. शास्त्रीय म्हणजे ते 6 शास्त्राचं अध्ययन करणारे असो किंवा एका शास्त्राचं अध्ययन करणारे असो, कोणी असो. एकदा काय झालं एक मला आठवतं. मी सटोई शिरसला होतो नारायणगडापाशी आणि हा विषय ते चालायचा. तिथे एक कलाबाई होती, आकार मावशीचे, म्हणजे आपलं पाहुणं नसते, जसे सावत तसं त्यांच्याकडे होती. तिथं लग्न वगैरे झालं. तिथे शिवजी ब्राह्मणचे लोक यायचे. चेतन सांगतात कोण म्हणतं हे? तर या विषयाला भगवान बाबाने म्हणले तुम्ही बुद्धीचा भेद करू नका. तर कलाबाईला म्हणे मला नाही म्हणले, तू ही काय करायला लागली? म्हणजे बुद्धीचा भेद का करायला लागले? ते आपली भक्ती ही ती बरोबर आहे. ही बोंब इथं. आणि जग प्रसिद्ध बाबा ज्ञानेश्वरी पाठ असणार नाही, उपयोग नाही. एक चमत्कार होता. ते पाण्यावर आदर बसते होते, ज्ञानेश्वरी वाचे होते. विषय पामरावर काय पाण्यावर आदर बसलं म्हणजे खरा बाबा. अरे पाण्यावर आदर बसतो पण त्याची एक वनस्पती असते ना, त्याच्यामुळे आदर बसता येतं. आणि पाण्यावर आदर बसला म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी. पण तू मोक्षाला गेलास काय? तुला काय पडलं? ते पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी असला तुला लाभ काय हे कुठं कळतं? म्हणून विषय पामर चमत्काराला नमस्कार करतात. आणि साधक जो असणार तो त्याला बघतच नाही. म्हणजे कुनिंदे कुबुद्धीचे याच्याकरता मी त्या बाबांचे विचार सांगितले. असे खूप लोक आहेत. आता याच्यापेक्षा नको लय मोठेच नाव नको सांगणं जगमान्य. चला. या कहने थे दूसरा जो प्रश्न किया था, जो जीव और परमात्मा की एकता अंगीकार करने थे कर्म जो उपासना का प्रतिपादक वेद निष्फल होवेगा. ताका उत्तर कहा, जो जीव और ईश्वर में चेतन भाग है तिनका तो अभेद है और आभास का भेद है. याते दोनों प्रकार के वचन बने हैं. आता तीच दुसरी शंका केली ती का नाही? ती कशाची शंका केली ती? जर जीव फल भोगताय, ईश्वर देता, आणि हे दोन्ही खोटे बोलले. वेदामध्ये सांगितले ईश्वर फल देतोय आणि हे भोगतो. अरे हे तुला कळलं नाही. दोन्ही आभास आहे. एक आभास कर्म करतो, एक आभास फल देतो. यात कुठं आमचा वेद आहे? कुठं विरोध आला वेदाला? तरी आभास दोन्ही आहेत. एक आभास सिद्ध उपाधीवाला तो फल देतो, मलिन उपाधीवाला फल भोगतो कर्म केल्यामुळे. मग बरोबरच आहे. वेदाला कुठे व्यर्थतो आलं? वेदाने जे कर्माचं फल देतो आणि जे फल भोगतो ते आभास आहेत दोन्ही. अधिष्ठान चैतन्य नाही मात्र. आणि तो अधिष्ठान चैतन्याने जर घेतलं तो कुबुद्धी आहे, त्याचा त्याग करावा लागेल. हे फार मोठा विचार आहे, पण ते इतकं नको सांगायला त्याला पुढं. आणि हे मोठमोठे ते गेले बरं का जगमान्य संत महालिकाने. जीव ब्रह्म के लक्ष्य अर्थ का अभेद है. म्हणून जीव ब्रह्माचा लक्ष असणारा त्या दोन्हीचा लक्षार्थ एकच आहे. जीवाचा लक्षार्थ ब्रह्मच आहे, ईश्वराचा लक्षार्थ ब्रह्मच आहे. परंतु कळण्याकरता कुटस्थ नाव दिलं आणि त्याला ब्रह्म नाव दिलं. वास्तविक कुटस्थ ब्रह्म एकच आहे, पण कळण्याकरता कुटस्थ नाव दिलं अविद्याचा अधिष्ठाना पुरतं. वास्तविक कुटस्थ आणि ब्रह्म एकच आहे. म्हणून चेतन दृष्टीनं एकच आहे. अहो शिष्य ते प्रश्न जो कीने तिनके ये उत्तर मैं दीने. अरे शिष्य बाबा तुझे प्रश्न उत्तर मी दिले. कहे जो ते तरु में द्वै पच्छी इक भोगे इक आही अनिच्छी. जे ते चेतन आभास लखाए न छाया जो भिन्न बताए. कहो भिन्न कर्मी फलदाता मति माया छाया सोताता. जीव ईस में चेतन रूप भेद गंधते रहित अनु. याते अहम ब्रह्म यह जानो. अहम शब्द कुटस्थ पिछानो ब्रह्म शब्द को अर्थ सुभाक्यो. महाकाश सम लक्ष जू राखो. अहम ब्रह्म नहीं जेवलो जाने तोलो दिन दुखित भयमाने. काय रेग मारायला लागते याला. काय म्हणते? जोपर्यंत मी ब्रह्म आहे असं कळत नाही, जाणत नाही, तोपर्यंत ते कसे आहेत?
दीन. दुःखी. दुबळे. दुबळे म्हणजे शक्तिहीन. दीन म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात. कुणाच्या ताब्यात आहेत सांगतो तुम्हाला झालं. तुकोबारायण सांग दुर्बळ हे अवघे जड. नारायणी मुख हे दुर्बळ म्हणजे शक्तिहीन. आणि दीन कोण आहे? इंद्रियाच्या दिनाने आम्ही केलो नारायण. इंद्रियाचा ताबा ज्यांच्यावर ते दीन आहेत. नाही हो म्हणजे ते दीन. अरे ते दीन नाहीत रे. ज्यांच्यावर इंद्रियाचा ताबा आहे, ज्यांच्यावर मनाचा ताबा आहे किंवा जे मनाच्या ताब्यात आहेत ते इंद्रियाच्या ताब्यात, त्याला दीन म्हणावं. त्याला काय म्हणावं? दीन. कशावरनं? पुन्हा त्याचा विषय खुलासा. तुम्हाला चांगले विषय भोगायची इच्छा आहे, तुम्ही चांगले भोगामध्ये रमवा म्हणून तुम्ही दीन. कारण मन विषयात रमले ना आणि विषयामध्ये काही तसं नसतं ना, म्हणून तुम्ही दीन आहे. दुःख आहे त्याला. दीन आणि दुर्बळाची हरिकथा. दीन आणि दुर्बळाला हरिकथा तरुण जाणारे आहेत. म्हणून जीव हा दीन आहे त्याला. कोणता जीव? आता जीव ही शब्द कुठे आहे? म्हणून तो आभास हा जीव दीन आहे. आणि त्याने जर मूळ स्वरूप जाणलं तर मग ते अमर आहे. सुख दुःख राहते. मग आता एकच चरण सांगतो, शेवटचं चरण. प्रभू झाला तरी संसाराचा दास. हो. कोण? हां, साधूंचं गण फार वेगळं आहे झालं. तुम्ही तुमचे घमेंड नाही रे, तुम्हाला कळत जाऊन तुम्ही आपलं उगत चालतात झालं. प्रभू झाला तरी संसाराचा दास म्हणजे तो सगळ्याचा श्रेष्ठ असला तरी इंद्रियाचा ताब्यात असला की तो दीन असतो. आमचे साधुसंत इंद्रियाच्या ताब्यात तर नाहीच नाही, पण इंद्रियाचा व्यवहारसुद्धा त्यांना माहीत नाही. इंद्रियाचा व्यवहारसुद्धा त्याला माहीत नाही. का? काय कारण आहे? तो महात्मा देह बुद्धी रहित आहे, म्हणून इंद्रियाचा व्यवहार त्याला होतो का न होत त्याला माहीत नाही. इंद्रियाचा व्यवहार होत असला तरी त्याला माहीत नाही, आणि इंद्रियाचा व्यवहार जरी नाही झाला तरी त्याला माहीत नाही. पण हे दोन्ही जी याच्या अलीकडचे आभास आहे, एक आभास भोगतो ना, एक आभास फळ देतो. चेतन मात्र एकच आहे. चेतनाच्या ठिकाणी देणं घेणं काहीच नाही. म्हणून कळो की न कळो चेतनचा तो अव्यवहार आहे, एवढं लक्षात गुरूंच्या भाषेतलं. गुरुजी म्हणायचे चेतन म्हणले की अव्यवहार आहे, आणि आभास म्हणले की मग व्यवहार आहे. आणि आभास म्हणजे कशाला म्हणा आभास सांगतो तुम्हाला, आणखीन लक्ष द्या. आरशातलं सूर्याचं प्रतिबिंब, आरशातलं सूर्याचं प्रतिबिंब, आणि त्या आरशातलं जे किरण, आरशातलं जे किरण ते भिंतीवर जे सूर्याचा कडवासा पडतो ते आभास. मग त्या आभासानं कर्म केलं काय किती करीत तद्वत हे निदान त्या सूर्याचं प्रतिबिंब आरशात ते सुद्धा नाही, त्याचे पण छायाच्या जी छाया भिंतीवरची ते इतकं खाली. तसं कुठं चैतन्य असंग आचार निर्विकार आहे. अंतःकरण ही त्याची उपाधी आहे, किंवा अविद्या उपाधी आहे, किंवा बुद्धी उपाधी आहे. ही त्याच्या पडले प्रतिबिंब तो आभास आहे, तो जीव करतो. पण आभास त्यातला चेतन जर काढला तर त्यालासुद्धा नाही. मग अंतःकरणात सत्वगुणाचा असणारा व्यवहार, त्या सत्वगुणात चैतन्याचा आभास असणारा त्याला सुख दुःख आहेत. हे विचाराचा विषय आहे ना, त्याचं नावच काय आहे ग्रंथाचं? विचाराचा समुद्र. हे शिष्य, जो तैने प्रश्न करे तिनके मैं उत्तर कहे. जो तय कहा था, एक वृक्ष में दो पक्षी है, एक भोगे है और एक इच्छाते रहित है, याते जीव ब्रह्म की एकता बने नहीं. या का हमने उत्तर कहा, जो या स्थान में जीव ब्रह्म का ग्रहण नहीं करना, किंतु कुटस्थ और बुद्धि में जो आभास तिनका ग्रहण करना, सो आपसे घटाकाश और आकाश की छाया की न्यायी भिन्न है. बस
अधिष्ठानात त्या ठिकाणी सुखदुःख नाही, ती देते नाही, काही नाही. ते हे सुखदुःखाचा भोगता, सुखदुःखाचा देणारा बुद्धिरूपी वर्ग ठिकाणी तो जे मानला ते एक आभास जीव आहे, ईश्वर आभास आहे. हे दोन्ही फल देतात. एक फल देणारा ईश्वर आहे, एक फल भोगणारा जीव आहे. म्हणून आभासाकडून मोजू, ब्रह्माकडून मोजू नको. कुठंच चैतन्य असंग आहे. ह्याला जल आकाश आणि मेघ आकाशाचं उदाहरण दिलं आहे. मेघ आकाशातलं पाणी असणारं आहे ना, ह्याचं आविद्यारूपी असणारं उपाधी, त्याच्या असणारं प्रतिबिंब, हे दोन्ही आभास आहेत. म्हणून एक आभास फल देतो, एक आभास भोगतो. आभासाच्या त्या दृष्टीनं भोगणे आणि करणे आहे, झालं देणारं ईश्वर आहे. म्हणून हे तो आम्ही वेदाला निरर्थकपणा नाही आला, हे तो लक्षात घे. मग दोन्ही आभास, एक आभास काय करतो म्हणून आणि एक देतो, फल देतो. पण दोन्ही आभासच आहेत. आभास म्हणजे नुसतं ते चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं, चैतन्याचं कडवसं पडलेलं, चैतन्य छाया पडलेली. सांगू तुम्हाला दुसरा विषय, गुरुजीने सांगावं. काय सांगू तुला, माणूस माणसाच्या फोटोला जर हसता बघतोय तर खास माणूस कुठे राहिले, इतकी बुद्धिहीन माणसं आहेत. फोटो म्हणजे आभासाचा आहे, आभास है ना. पण ते फोटोचंच काय कौतुक, फोटोलाच बघून माणसं हसतात, रडतात. किती बुद्धिहीन आहे. म्हणून व्यवहारी जीवाला तर नाहीच आहे, परमार्थी जीवाची ते बोंब आहे, आंधळा परमार्थ आहे. या देहाला जर हसायचं नाही, मनाला हसायचं नाही. मन हे दृश्य आहे, मन हे सत्वहीन आहे, इंद्रिय हे सत्वहीन आहेत. याच्यात जर सत्व नाही, त्याच्यात जर तुम्हाला हर्षविषाद नाही, तर तुमच्या फोटोवर काय हर्षविषाद आहे? नाही जात. पण नाही माणसाला काही नाही. पण याचं जे शास्त्री बुवांचं एक तेव्हा महाराज लोकांचं एक पळवाट आहे. काय पळवाट, समाजाकरता तसं करावं लागतं, आहे का नाही. पण माझे गुरुजीला उत्तर द्यायचे, काय सांग गुरुजी करतो, गुरुजीला उत्तर द्यावं, असं उत्तर द्यावं, त्यांनी उत्तर करावं. मग समाजाकरता तुला हेच करायचं ना, मग समाज तुला तमाशात नाचे म्हणतो. हां, काय बोललं कळलं अक्कल तरी. समाज देवाकरता करायचं का समाजाला करता करायचं? तो देवाचा भक्ताच का समाजाचा शेव काय कळतं का रे काही? मग ही पळवाट आहेत आणि बाकीच्या लोकांना कळत नसतं. आणि तत्वनिष्ठामध्ये बिनचुकतेमध्ये हे हात टेकावं लागतं या लोकांना. तसं नाही. आमचे गुरु चलत चलत फेटा बांधायचं, तसे आबांचंही काम तसंच होतं. चलत चलत असे रुमाल गुंडाळायचे. आणि कीर्तनात एकदा माझी गंमत केली आबांनी. मी नवीनच की मला काय कर, मला विलास हा बेस वाटतंच ना बालबुद्धी होते. ते माझं कीर्तन ठरवलं, कीर्तन करायचं ठरवलं. नंतर मग आता मला वाटायचं ना, मग त्यांनी केलं मनासारखं. पण गंमत म्हणजे हो ते गादीचे खोल कमराला बांध आणि ते काय तरी होतं ते डोक्याला बांध. मी नाराज झालो ना, मी रुसल्यासारखं केलं ना. आणि मग कीर्तन वेळ मग स्वतःचा पटका काढून दिला पेटीतला, उपरला काढून दिलं, करवलं कीर्तन. अशी गंमत असते. खोल बांध म्हणजे काय होतं कमराला, कीर्तन करायचं त्याला काय करायचं आहे. आणि फेट काहीतरी दुसरे बांध म्हणजे उपरनं काहीतरी. मग बालबुद्धीला काय कळायचं, त्यांना माहीत आहे. पण मग त्यांनी हे केलं, तसं असतं. म्हणून कीर्तन आहे त्या अवस्थेत करायचं आणि भगवंताला आवडलं असं करायचं. तुम्ही समाजाला नीट करण्याच्या पाठीमागं लागलात म्हणून तुम्हाला कोणताच लाभ नाही. समाज नीट होत नाही, तुमचे तत्वाने भगवंत भेटत नाही. असो, ही मी काय लांब गेलो, आभास कळत नाही म्हणून. ते आभासाला चेतनालाच आभास म्हणतात. आभास म्हणजे एक छाया म्हणायचं. जर मग एक छाया कर्म करते आणि त्याचं फल देतो एक छाया. और जो तूने प्रश्न किया था, जीव तो कर्म उपासना करने वाला है और परमात्मा फल देने वाला है, तिनकी एकता बने नहीं, या का भी हमने उत्तर कहा. जो कर्म करने वाला जीव नहीं है
और फल देने वाला ईश्वर नहीं है, हम्म, किंतु जीव में जो आभास अंश है ये सो करे है. बस आभासाकडून करणं म्हणायचं आणि आभासाकडून फल देणं म्हणायचं. फल देणारा मायातला आभास आणि फल बघणारा करणारा अविद्यातला आभास. अधिष्ठानाकडून मोडूच नको. ईश्वर में जो आभास अंश है सो फल देवे है, हा, और ईश्वर में जो चेतन अंश है सो घटाकाश महाकाश की न्यायी भेद का जो गंधक ये लेश तासे रहित है. बस क्लेश राहायचे, दुःख राहायचं, व्यवहार राहायचं. ईश्वराचा चेतन अंश असणारा तेच देवाचे तीच रीत आहे. इस रीति से हे शिष्या जीव और ब्रह्म की एकता बने है. अशा रीतीने रक्षार्थ दृष्टीने जीव आणि ब्रह्म एकच आहे असा त्याचा अर्थ आहे. याते होते. हा, अहम कहिए मैं ब्रह्म हूँ, अहम कहिए मैं ब्रह्म हूँ, ऐसे तू जान. म्हणून बाबा मी ब्रह्म आहे असं तू ओळख. काय रे किती उघड सांगावा, पण मीच कळा ना. याचा मी इतकं खाली गेलो आहे म्हणून तर माऊलीने सांगितलं 15 दिवस इदंत शिवाळले जे मी पण विंडारले. ते रूप पाहिजे आपले आपणचे. इदंत म्हणजे मी. मग इदंत म्हणजे देहाला मी म्हणणं, पदार्थाला मी म्हणणं, कलेला मी म्हणणं, कुठेतरी मीला खरं मी सोडून कुठेतरी मी म्हणणं ही लटकं मी आहे. हे मिथ्या मी आहे, हे आभास मी आहे. देह मी वाटणं आभास मी, शहाणा मी वाटणं आभास मी आहे, करता बघता मी वाटणं आभास मी, विद्वान मी आहे वाटणं आभास मी. जे एवढे व्यावहारिक मी तेवढा आभास. आणि आभासमध्ये जास्त सत्व नाही ते. हो, म्हणून साधू संताचं घर वेगळं आहे, फार वेगळं आहे. म्हणून हे कळलं तरी एक ठिकाण गुरुजी सांगतात, गुरुजी सांगावं माऊलीचं विरक्ती वाचणे पाहिजे. ज्ञानाचे ते गुन्हेचे नाही. विरक्ती म्हणजे याचा संबंध नाही, याच्यावर आसक्ती नाही, विषयाचा त्याग नाही. विषयाची आसक्ती ही विषयासक्तीच लक्ष, विषयाची आसक्ती नाही असा त्यागी पुरुष तो आनंदामध्ये रमतो. असा त्यागी असणारा महात्मा व्यवहारामध्ये त्याचं लक्ष नसतं. व्यवहार जुळवायचा नाही, व्यवहार पाहायचा नाही, व्यवहार बघायचा नाही, आहे त्या परिस्थितीत चालायचं. हे फक्त गुरुजीकडून शिकावं लागत होतं, बाकीकडं नाही. आणखी एकच शब्द सांगतो गुरुजींची आठवण. गुरुजींच्या कपड्याला नळ नसं, गुरुजींच्या कपड्याला स्त्री नसं. हां, बाकीचे तर महाराजांचं तुम्ही समजा आता काय ते. जर साधं तुम्हाला स्त्री काय मला येत नाही, ते घोड्या नीट करायचं आणि ते रंग द्यायचं, हे गुरूंच्या कपड्याला कधी नसं. आबांच्याही कपड्याला हे कधी नसतं झालं. आता हे याच्याशिवाय महाराजच नाही. कुठं आभास घ्यायचा, कुठं आसंग चेतन घ्यायचं, कुठं साक्षी, कुठं महादेव तरी, कुठं विष्णू तरी. सगळं आंधळाचा आंधळा सत्वगुण आहे जरा. आणि त्यामुळे समाजालाही काही लाभ होत नाही. आणि त्यांचा व्यवहार जवळ तर त्यांनाही नरकाला गेल्याशिवाय राहता येत नाही. हे नरकाला जाणार लोक. सांगू याच्यापेक्षा पुढं बाळ तुला गुरुजींनी सांगितलं माझ्या, ही भिक्षाचं अन्न, ही भिक्षाचा पैसा घेणं फार वाईट. जर भिक्षाचा पैसा घेतला, भिक्षेचं अन्न जर खाल्लं, जर त्याचा नाही उद्धार झाला आपल्याकडून, त्यांच्या नरकात पचावं लागतं. इतकं वाईट अन्न आहे. मग तुकोबाराव म्हणते विष घे पण भीक घेऊ नको. विष खा पण भीक मागू नको. आणि भीक जर म्हटलं ज्याने दिलं त्याचा तू उद्धार कर, नाही तर करू नको. हां, इतकं कडक आहे. आणि गुरुजीने आयुष्यात पैशाला तर हात लावलाच नाही, तर बाकीचं कुठलं काही नुसतं आनंदामध्ये राहतं. हे तुम्हाला वाटतं सोपं, पण हे सगळे लोक पैसा घेणारे, पट्टी जाऊ, हे सगळं व्हायला जाणार आहेत. तसं नाही ते. म्हणून तुका म्हणे देते घेते ते नरका जाते. जे देणारे नंबर 2चाच पैसा, घेणारे देहबुद्धीचे. ह्या महाराजांनी 10 लाख दिलं. हो, त्या पुढं 10 लाख दिलं. ऊस खांडला ना त्याने जाऊन. हां, कुठले दिले 10 लाख, आणि त्याचा तो कौतुक करतो. होय, पण अशा लोकांना नरक आहे. आणि जे महात्मे आहेत
ते कोणाला विचारत नाही, कोणाला घेत नाही, ते कोणाला देत नाही. ते हे मी काय सांगितलं की आभास हे कर्म करतो, आभास हे फल देतो, अधिष्ठानाला हात लावू नको हे ते कर्तव्य सांग. म्हणून मैं ब्रह्म हूँ हे जाण, मी ब्रह्म आहे असं जाण. पण मी तुम्ही कुठं गेलात तुमची तुम्हालाच माहीत. गुरुजीने सांगावा मी हे अधिष्ठान चैतन्य कोणी जर पाहिलं तर विकाराचं असंख्य स्वरूप आहे. आणि मी देहाकडून जर पाहिलं तर किती वेळेस चंद्र पल्लाला गेला, देवलोकाला गेला, आणि किती वेळेस तो नरकातला किडा झाला. हे देहबुद्धीचे विचार आहेत त्याला, हे आभासाचे विचार आहेत त्याला. म्हणून आभासाला सुखदुःख आहे, आभासाला जन्ममरण आहे. अधिष्ठान कुठं असतं त्या आभासाचं पडलेलं प्रतिबिंब, चैतन्य पडलेलं प्रतिबिंब, ते प्रतिबिंब आणि अधिष्ठान एकच आहे त्याला. मुख आणि मानवाचं मुख एकच आहे, आरसा वेगळा आहे. परंतु त्या आभासामध्ये मीपणा कळत नाही. म्हणून आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वरी निवृत्तीचा. माऊली म्हणता अरे मीचा विचार करा, तुम्ही कोण हे विचार करा. एक महाराज तर एवढं गंमत करतात ज्ञानोबा राय, मी ब्रह्मा याच्यावर बोलायला लागलोय. माऊली अरे त्रिभुवना परते जावीशी दुरी, आधी तो आपली शुद्धी करी. यात काय आहे या माऊलीच्या म्हणण्यात? त्रिभुवना परते जावीशी दुरी, आधी तो आपली शुद्धी करी. उदय असतं कवना घरी, पिंडा माजर सांग बापा. सुषुप्तीमध्ये रिक्ता जाणार, स्वप्नामध्ये हे. मग दोन्ही चेल्या स्वप्न देखतात, जीव किंवा सांग रे, जागृतीवरून काढते. हे दोन्ही अवस्था गेल्यानंतर स्वप्न पडतं, त्या स्वप्नाला कोण जाणतं सांग बरं. म्हणून त्रिभुवना परत दाविषयी दुरी, म्हणजे जगात अशक्य ते शक्य करून दाखवतो, पण आधी तो आपली शुद्धी करी. त्रिभुवना परत दाविषयी दुरी, आधी तो आपली शुद्धी करी. त्याच्यापेक्षा तुझा तू विचार कर अगोदर. पण माणसं काय कोण झाले, स्वतःचा विचार करायला गेला की तू कामच भागलं. मग स्वतःला त्याचं विचारसागरी तुला प्रस्तावना वाचायला लावले, सगळं केलं, पण स्वतःला नाही कळल्यामुळे ही सगळं व्यर्थ गेलं. म्हणून एक कळल्यावर सगळं कळतं, पण सगळं कळल्यावर एक नाही कळलं तर ते वेगळं होतं. गुरूंच्या भाषेत तो ब्रह्म असं कळलं की तुला सगळं कळलं, आणि तो ब्रह्म नाही कळलं की तुला सगळं कळलेलं फुकट गेलं. असं ते एका कळण्यात सगळं कळतं, पण सगळं कळण्यामध्ये एक जर नाही कळत तर अनेक कळलेलं काय अर्थ नाही. काय कारण आहे? त्याचं एक कारण, त्यात सुख नाही. किती कळलं तरी सुख नाही. आणि एक कळलं की सुख कळलं, मग सुख कळलं की सगळं कळलं, आणि सुख नाही कळलं की ते बाकीचं कळलेलं निरर्थक. म्हणून आधी तो आपली शुद्धी करी. आधी म्हणजे तुला जे व्यवहारात पडेल त्याच्या आधी तो विचार कर, मी काय आहे. आणि मीला सोडून शास्त्री, मीला सोडून पंडित, मीला सोडून वैदिक, मीला सोडून योगी शास्त्री पंडित. याला एकच उदाहरण मोठं सांगतो. माझे गुरु सांगायचे, रामेश्वर शास्त्रीसारखा शहाणा नव्हता, पोतकुबाराच्या पार डोकं ठेवलं मी नव्हतं कळलं म्हणून. चांगदेव महाराजाला मी पूर्ण कळलं नव्हतं म्हणून आले शरण. रामेश्वर शास्त्रीला मी कळलं नव्हतं पूर्ण म्हणून आले शरण. चांगदेव महाराज आले. नामदेव रायाला मी कोण हे न कळल्यामुळे विश्वखेचला शरण जावं लागलं. मंडन मिश्राला मी कळलं नव्हतं, शब्दाचाराला अटकलं म्हणून ते शंकराचार्याला शरण गेले. म्हणून अगोदर मीच शोध करा. परमार्थामध्ये एकच सांगतो, ही विसरू नको. स्वतःचा विचार कर. तो इंद्रिय नाहीस, तो मन नाहीस, तो अंतकरण नाहीस, तो न कळणेपण नाही, तो सगळे वेगळं असून सगळ्याला ओळखणारच. हे तुझं मूळ स्वरूप आहे. झालं सगळ्यांनी वेगळं असून सगळ्याला जाणणार आहे. झालं कशावरनं? तो बघ सगळे येतात जातात, मी येतो जातो असं वाटतं का? सगळे येतात जातात का नाही? 3 अवस्था येतात जातात. 14 त्रिपुटीचा व्यवहार होतो जातो. तो कुठं आहेस? तो जागेवरच आहेस. हो, पण गंमत अशी झाली, जर थोडं तुम्ही एस टीमध्ये बसलेला आहे, एस टी चलते, तुम्ही खुर्चीवर बसलेला आहेत, पण झाडं पळायला लागलेले दिसतात, पण झाडं जागेवरच आहेत. त्याप्रमाणे हे सगळा व्यवहार होत असला तरी साक्षी चेतन तोच आहेस. हे मीचं खरं स्वरूप आहे हे ओळखायचं झालं. आणि दोन्ही आभास आहेत. एक आभास जीव आभास कर्म करतो, ईश्वर आभास फळ देतो. हे दोन्ही मिथ्या आहे. त्याचं अधिष्ठान चैतन्य तो आहे. म्हणून मी ब्रह्म आहे असं ओळख. मग काय ओळखावं?
काय ओळखायचं आहे? मी ब्रह्म हे कळायचं. मी ब्रह्म आहे असं कळून घ्यायचं त्याला. आणि मी ही ब्रह्म आहे असं कळण्याकरता अधिकार परवतोय साधनाची योजना आहे. म्हणून तुकोबाराय तर मी ही काय जाते पाहता अवघड की येते. तुकोबाराय मग मीचा पत्ता लागणं अवघड आहे बरं का. पाहता किती अवघड ते. मी हे काय जाते, मीचं काय स्वरूप आहे हे कळायला अवघड आहे झालं. पण काय रे, आता काही गोष्टी सांगायच्या नसतात, गुरुजींनी सांगायच्या. अहम शब्द का अर्थ तो कुटस्थ को पिछान. हां, म्हणून अहम शब्दाचा अर्थ कुटस्थ असं ओळख. ब्रह्म शब्द का जो महाकाश के लक्ष्य अर्थ कहा है सो जान. म्हणून महाकाश जसा व्यापक आहे तसं ब्रह्म हे शब्द व्यापक आहे असं तुझा समज. अहम शब्द का और ब्रह्म शब्द का वाच्यार्थ अभेद नहीं भी है. म्हणून अहम शब्द म्हणजे वाच्यार्थ मी करता, मी भक्त, मी सुखी, मी दुःखी ही वाच्यार्थ आहे. म्हणून वाच्यार्थाचा ब्रह्मशी अभेद नाही. लक्षार्थांनी जीवाचा अधिष्ठान कुठंच त्याचा मात्र अभेद आहे. परंतु लक्ष्यार्थ का अभेद है. ते सांगितलं नाही. और हे शिष्य, जब लग तू अहम ब्रह्मास्मि ऐसे नहीं जानेगा तब लग तू अपने को दीन मानेगा और दुखी मानेगा. आता काय सांगायचं याच्यापेक्षा? हां, किती गोड बोलायचं आता. आलं का नाही लक्षात? जोपर्यंत मी ब्रह्म आहे असं तो ओळखीत नाही तोपर्यंत तो दीन आणि दुबळा आहे झाला, दुःख आहे झालं. विचार जर केला तर हे निश्चितच आहे. आणि एकच सुख स्वरूप परमात्मा तुझं स्वरूप आहे. आणि तुझं स्वरूप सुख स्वरूप आहे हे तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुला दुःख भोगावं लागेल. आणि दुःख भोगतोस, दुःख आहे झालं. हे चांगलं कळायचं आहे. नुसतं शब्दाचं नाही तर कळायचं, विचाराने कळलं पाहिजे तर जमते. नाहीतर काय नाही उपयोग. शब्द पाठ करून नाही करायचं. त्याला विचारण कळलंच पाहिजे. हे कळायचा विषय, करायचा नाही. म्हणून आपुली आपण करा सोडून, तुमची सोडून तुम्हीच करायचं. एका शब्दात सम का अंतःकरण विशेषण नाही उपर ठरले झाला मुक्त आहे ना. अंतःकरण विशेषण ठरले की झाला बंद, आणि अंतःकरण उपर ठरले की झाला मुक्त. एका शब्दामध्ये. देहाला मी म्हणलं की तेवढंच नाही, माऊलीला शाप दिला आहे. माऊलीने शाप दिला आहे देह म्हणणारा. मी ब्रह्म म्हणता, मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. मी देह जर म्हणलं तर कोटी ब्रह्महत्या त्याच्या माथावर आहे. आणि ब्रह्महत्या म्हणजे ते साधे गोष्ट नाहीत. म्हणून हे शिष्य मैं ब्रह्म हूँ जान, कुठं सहू जान, नाही जाणे तो तुम. तो जर नाही मी ब्रह्म असं नाही ओळखलं तर कोण आहे? दीन दुःखी. दीन म्हणजे आता किती दिन झाला. न्यारा जो परमात्मा जाना है सो तेरे को भय का हेतु होवेगा. जर तो जण वेगळा देव आहे असं म्हणलं तर ते तुला कारण होईल दुःखाला, भीतीला कारण आहे. देव तो जण वेगळा जर आहे असं जर वाटलं तर तो भेद तुला दुःखाला कारण होईल. म्हणून मी देव. मग तुकोबाराय काय म्हणतात? मी तो वासुदेव तत्व होता. कळतं का संत वाङ्मय? तुकोबाराय मी वासुदेव म्हणले, कमी कीर्तन करणार म्हणले, कमी महाराज आहे म्हणले, कमी हरिभक्त पारायण म्हणले, काय म्हणले मी? कमी शास्त्री पंडित नाही, मी वासुदेव तत्व होता. तत्वाचा तात्विक दृष्ट्या. म्हणून साधू जे असणार आहे ते वेगळे असतात. ते आपल्या आनंदात असतात तेवढेच, दुसरं उत्तर नाही देतात. त्यांना लौकिक व्यवहार नाही, देहाचा व्यवहार नाही. व्यवहार नाही म्हणजे त्या व्यावहारिक जीवाचं एक लक्षण सांगा माझ्या गुरुंनी. विलासी आणि हवेशी असलं तिथं जीव आहे, आणि विलासी हवेसा नाही. जिथे स्थिती आहे तो साधक आहे, आणि कुठल्या अवस्थेत सुखदुःख नाही तो महात्मा आहे.
आता या शरीराच्या स्तरावरती खूप आम्ही हसतो, काय मजा आहे झालं शरीराची. एक 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 विकार निर्माण व्हायला लागलं, बघावं लागते मजा. वा रे वा, किती मजा आहे. आणि ही तरी साधक अवस्थेची भूमिका आहे. विकारच नाही त्याचं काय करणार, ही तर विकार नाही असं लिहितात. मग ती वृत्ती तिथं राहायला पाहिजे अखंड. ब्रह्मपुरीवास करण्यामा अखंड, मग ती हे कोणतंच नाही. आणि हे ओळखतो, बघ काही करू नको. हां, याते मैं ब्रह्म हूँ ऐसे जान. म्हणून मी ब्रह्म आहे असं ओळख समज झालं. दुसरं काहीच करू नको, यज्ञ करू नको, जप करू नको, तीर्थयात्रा करू नको, दान धर्म करू नको, काही करू नको. हे ओळख. आणि हे जर नाही ओळखलं तर एकाच माझ्या गुरूंची आठवण. किती जरी चांगलं असलं तर नाक नसलं तर काही उपयोगाचं नाही. तसं स्वरूपानुभव म्हणजे नाक आहे. किती सौंदर्य आहे पण नाकच नाही. नाक नाही तिने वाया गेली. तसा अनुभव ब्रह्मानुभव नसणारे जे लोक त्यांना नाक नाही. बस ना. कुंडली किती गोड बोलायचं. म्हणून पहिलं हे करायचं.